नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटबा। आज तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे की तेथील कांदा भजी चक्क बोलतात म्हणजे कुरुम कुरुम बोलतात। चव म्हणताल तर विषय लय टॉपचा आहे मित्रांनो। तर चला कांदा भजी कसे बनवतात ते बघूया। मित्रांनो, मागच्या वेळेस सापकरांचा स्पेशल वडापाव हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आणि त्याला भरपूर प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर सापकरांचा स्पेशल वडापाव, त्याचबरोबर सापकरांची स्पेशल कांदा भजी, खेकडा भजी ही आपल्या भागात भरपूर प्रसिद्ध आहेत। त्यामुळे आपण आज कांदा भजी, खेकडा कांदा भजी कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत। आणि त्या कांदा भजी खेकडा बनवत असताना त्याला कोणकोणती सामग्री लागते हे बघणार आहोत आपण। वजनानुसार प्रॉपर 1 किलो कांदा घेतलेला आहे, त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट 1 चम्मच, त्याचबरोबर ओवा आहे हा 3 चम्मच, आणि हा गरम मसाला आहे 1 चम्मच। सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे कोथिंबीर आणि कढीपत्ता हे बारीक करून घेतलेला आहे मिश्रणामध्ये। तर हे कांदा भजीमध्ये मिक्स केल्यानंतर ज्यावेळेस आपण भजी तेलामध्ये सोडतो तेव्हा कोथिंबीर आणि कढीपत्त्याचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे वातावरणात आणि वास चांगला होतो आणि म्हणजे सुगंध तळताना जो सुगंध येणार आहे त्यामुळे भजी खाण्याची तीव्र इच्छा वाढणार आहे, वाढते। तर मित्रांनो, आपण नेहमी बघतो स्टॉलवर आहे ना एकदम भारी सुगंध येत असतो, आपण घरी तळतो तेव्हा एवढा इफेक्ट पडत नाही। तर त्याच्या मागचा आहे ना सिक्रेट म्हटलं तरी चालेल, हे कढीपत्ता आणि कोथिंबीर या 2 गोष्टींमुळे आणि ओवा कसं असतंय, खाण्याचा सुगंध आल्यानंतर ना खाण्याची तीव्रता वाढली का तर ऑटोमॅटिक आपल्या भाज्यांना किंवा जे पण काय बनवलं ना त्याची टेस्ट आहे ना एकदम नेक्स्ट लेवलला असते। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या आग्रह खातर आहे ना आपल्या प्रेक्षकांना कळावं म्हणून त्याने 1 किलोच्या प्रमाणामध्ये कांदा भजी बनवायला लागलेले आहेत। इतर वेळी त्यांचे लॉट आहे ना कमी जास्त होत राहतात त्यांच्या ऑर्डरनुसार, शक्यतो ते गरम भजी देण्यामध्येच त्यांचा जास्त भर राहतो। तर आता फक्त एक साहित्य तेवढं राहिलेलं आहे, हे आपल्या आपल्या अंदाजानुसार आपण आहे ना मीठ टाकायचं आहे। तर आता काय करणार आहे साहेब, कांदा भजी बनवताना कांदा कसा कापायचा हे आपल्याला सांगणार आहेत, तर आता चालू करा। ओके, आता हे आपण घरनच कांदा चिरून आणलेला आहे, ते मागल्या वेळेस बघितलं आजीनच कांदा चिरलेला आहे। आणि हा पूर्ण पुढचा भाग आणि हा मागचा भाग पूर्ण काढून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला कांदा कापत असताना बघा हे अशा पद्धतीत म्हणजे जे पाकळ्या पडणार आहेत त्या व्यवस्थित पडल्या की आपल्या खेकड्या भज्यांना जे टेक्स्चर येतं ते व्यवस्थित हे बघा सुट्ट होतं, त्याच्या पाकळ्या व्यवस्थित झाल्या पाहिजे। म्हणजे व्यवस्थित पाकळ्या कट झालाय का जे आपल्या खेकडा भाजीचं टेक्स्चर एकदम परफेक्ट येणार आहे। अशा पद्धतीने कांदा कापताना असं उभाच कापायचं। तर कांदा भजी बनवताना त्याचा महत्वाचा आयटम म्हणजे कांदाच आहे, तर तो व्यवस्थित कापला तर तो व्यवस्थित तळला जातो। कसं आहे, एखादा कांदा मोठा एखादा छोटा असं केलं ना तर कसं होतं, एखादा भाग कुरकुरीत एखादा असा नॉर्मल म्हणजे कसं कमी तळ असेल असं वाटणार आपल्याला। तर कांदा एक सारखा तळणं पण खूप महत्वाचं आहे, तर त्याचं साईज महत्वाची एकसारखीच आली पाहिजे। तर तुम्ही हे कांदा भजी तुमच्या या भागामध्ये खूप प्रसिद्ध आहेत, तर याच्या मागचं तुम्ही म्हणजे शिकला वगैरे कसं काय झालं, एवढे चांगले भजी नक्की शिकले कसे तुम्ही? आता शिकणं म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कांदा भजी मला जास्त आवडते ती। पण ज्यावेळेस आम्ही हॉटेल व्यवसाय करायच्या अगोदर आमच्या मित्रासंग कांदा भजी खायला बऱ्याच ठिकाणी जायचो, पण आम्हाला एका ठिकाणी सुद्धा अशी आवड नाही की जिथे म्हणजे आम्हाला आवडेल असे कुठंच भजी भेटले नाही ती खेकडा भजी की आणि कडक भजी। मग बऱ्याच जणांना आम्ही विचारलं की खेकडा भजी कशी करायची किंवा कशी केली जाते, तर त्यांनी त्यांच्या अनुभवानुसार आम्हाला सांगितलं। मग त्यात आम्ही थोडा बदल करत गेलो हॉटेल टाकल्यानंतर, आणि आता ते भजी खेकडा भजी ग्राहकांच्या पसंतीत आली। म्हणजे असं आपण कुठे शिकलो नाही, इथं आपण हॉटेल टाकलं आणि हॉटेल कस्टमरनं आपल्याला जसं सांगत गेलं तसं आपण त्यात अपडेट होत गेलो। आणि महत्वाचं म्हणजे बाहेर हॉटेल बरेच आहेत, ते तिथं जाऊन मी बऱ्याच ठिकाणी विचारलो, मग प्रत्येकाचं ऐकलं नाही, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी होती, म्हणून मी माझी पद्धत केली व्यवस्थित। म्हणजे तुमचा उद्देश फक्त होता की कुरकुरीत झाले पाहिजे, खाताना अतिशय रुचकर लागले पाहिजे। सगळे टाकत असतात, ओवा टाकत असतात, कोथिंबीर टाकत असतात, कढीपत्ता टाकत असतात, पण सगळ्यांची कडक भजी येत नाही। त्याचं कारण आहे ते पुढे गेल्यानंतर तुम्हाला मी म्हणजे सगळ्यात महत्वाचं करण्याची पण टेक्निक खूप महत्वाची आहे। तुम्ही ह्यात भाज्यात हे तर टाकाच, पण ह्याच्या व्यतिरिक्त भजी का कडक येते आता काही जणांचा गैरसमज आहे की कॉर्नफ्लॉवर टाकले जातात, कॉर्नफ्लॉवर ही न टाकता कडक भजी काय काय उडदाचं पीठ वगैरे टाकते ती, काय काय परत डाळीचं पीठ टाकते, मग तसं न काही करता तुम्हाला सांगतो व्यवस्थित आता काय काय
कडक भजी न काय करता कडक भजी कशी व्यवस्थित होते ती हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला. आणि ते आपण अजून एक विषय होता की आपण पाणी टाकत नाही भिजवताना. नाही पाणी नाही टाकत. मग त्याचा नक्की काय विषय आहे? आता पाणी टाकलं की नाही तर तुमची भजी मोबळीत हा, होणार. हा. मग न पाणी टाकता मीठ व्यवस्थित आता मिश्रण करून एक म्हणजे 5 ते- आता आपण एक कांदा चिरला त्यात मीठ टाकलं ते पाणी सुटणार आहे तेवढ्याच पाण्यावर भिजणार का? हो तेवढ्याच पाण्यावरती मग असं काय मुरत वगैरे ठेवावं लागतं का? एक 5 ते 6 मिनिटं म्हणजे मुरत ठेवल्यानंतर ठेवल्यानंतर ऑटोमॅटिक मिठाचं प्रमाण आणि कांद्यात ऑलरेडी पाणीच असतं. हा, हा. त्यामुळे दोघांचं ते कॉम्बिनेशन होतं आणि ते बरोबर पीठ भिजलं जातं. पण ते पीठ किती टाकावं हा, हा. आणि किती टाकू नये ह्याचं पण प्रमाण आहे. हो हो हो. हा. तर आता आपण 1 किलो कांदा चिरलेला आहे. तर आता भिजवताना आपल्याला आहे ना बेसन किती टाकायचं त्याचं पण प्रमाण कळेल मित्रांनो. तर आता आपण व्हिडिओ बघत राहूया. तर आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर ना तर आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, चांगल्या कमेंट्स करून आमचा उत्साह वाढवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कांदा कापून व्यवस्थित झालेला आहे तर आपण हा आता त्यात टाकणार आहे आणि सगळे व्यवस्थित त्याचं मिक्स करून घेणार आहे. हा हा. म्हणजे इतर साहित्य पण घटक टाकणार आहे. टाकणार आहे. तर आता आपण आहे ना आता मिक्स करायला सुरुवात करणार मित्रांनो. ही व्हिडिओची खूप आहे ना इम्पॉर्टंट स्टेज आहे मित्रांनो. तर इथले सगळे तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला हुबेहूब हॉटेल सारखी चव तुम्हाला घरी अनुभवायला भेटणार आहे. 100%. हा. तर आता कसं आहे आपला कांदा पण चिरून घेतलेला आहे. कसा चिरायचा ते सांगितलेलं आहे आपल्याला. तर सापकरांचे ना वडापाव फेमस आहेत त्याचबरोबर कांदा भजी पण आहेत मित्रांनो. आता हे मीठ आहे ना आपल्या चवीनुसार टाकायचं. लय पण टाकायचं नॉर्मल आपलं हा. टाकायचं. तर या स्टेजला आहे ना पाणी सुटण्यासाठी ना आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. आपण एक थेंबही पाण्याचा वापर करत नाही मित्रांनो. आता त्याचबरोबर त्याने ओवा टाकलेला आहे. 3 चमचे मित्रांनो. हा, आता हे टाकायच्या अगोदर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाकळ्या वगैरे होता हे आता हे नाही अशा हाताने म्हणजे मिक्स करत म्हणजे आपण कुच करताना पाकळ्यात सुट्टे होणार आहे. सुट्टे होणार आहेत. हा. त्याचबरोबर आपलं मीठ आणि ओवा इकडे त्याचा फ्लेवर सोडणार आहे. आणि हे मिक्स करत असताना त्याला बरोबर पाणी सुटतं भाजी. आता हे बघू शकता तुम्ही दोस्तांनो त्याला आता पाणी सुटायला थोडी सुरुवात झालेली आहे. ओलसर झालेला आहे आणि कांदा पण व्यवस्थित सुटसुटीत झालेला आहे. आता हे आपण आले लसूण पेस्ट आहे हे टाकणार आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट. तर 1 किलो साठी 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे ना पुरेसे आहे मित्रांनो. आणि हा त्याचबरोबर हा कोणता मसाला आहे? गरम मसाला. गरम मसाला आहे. गरम मसाला किंवा घरकुल मसाला आपल्या ह्यात भेटतो तो टाकला तर हे चालेल. चालतंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या 2 वस्तू आहेत त्या. हा. तर कोथिंबीर आणि आपले कढीपत्ता आहे बारीक चिरलेला. तर याच्यामुळे काय होतं नेमकं? तळताना जो सुगंध येतो ना हा त्याचा जो फ्लेवर येतो हा. म्हणजे वास येतो थोडक्यात हा हा तो ह्याच्या व्यतिरिक्त कुठंच येत नाही. म्हणजे कुठल्याच भाजीत येत नाही. हा हा जर कांदा भाज्यामध्ये कोथिंबीर आणि कधी पत्ता वापरला ना हा. तर छान वास येतो आणि माणसांची भजी खायची तीव्रता जास्त म्हणजे तीव्र इच्छा होते. तीव्र इच्छा होते. म्हणजे मित्रांनो कुठल्याही गोष्टीचा खाद्यपदार्थाचा सुगंध चांगला आला की आपण त्याच्याकडे आकर्षित होऊन खाण्याची इच्छा प्रबळ होते. हा म्हणजे थोडक्यात आपणच कुठं बाहेर वगैरे जायचं कोणत्या कार्यक्रमाला म्हटलं जसं आपण कसं सेंट वापरतो हा. त्या कपड्यावरती हा. तसंच भाज्याला खाण्यासाठी नाही. सुगंध आणि वगैरे नाही कसं होतं बरेचदा भजी तळताना ना लांबूनच वास येतो हा. की लोक म्हणतात भज्याचं नियोजन केलंय वाटतं. तर ठीक आहे मित्रांनो. तर आपण पुढचा व्हिडिओ बघत राहूया. आपण हे सगळं आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता ह्याला पण पाणी व्यवस्थित सुटलं आहे तर आता आपण बेसन पीठ वापरणार आहोत. तर आता आपण 1 किलो कांदा घेतलेला आहे तर बेसनचं प्रमाण कसं असणार आहे? तर बेसनचं प्रमाण आता हो का ही भातवाढ आहे. आता आपण काय प्रत्येक गोष्ट वजन करून टाकू शकत नाही किंवा हा. सांगू शकत नाही. एक अंदाज आलेला असतो त्यानुसार हा. टाकू शकतो. काय आता हे मी सांगतो. आता हा 1 किलो कांदा आहे हा. आणि ते तुम्हाला बाकीचं प्रमाण सांगितलेलं आहे. मी तुमच्या समोरच हे घेतो. हे 1 पळी झाली. तर आपल्याला हे मिक्स करताना आपल्याला लक्षात हा. येतं की बाबा पीठ कमी आहे का जास्त आहे. तर हा. आता एक आपण भातवाडी टाकलेली आहे. हा. तर आता आपल्याला असं वाटतं की ह्यात पीठ कमी आहे. हा. मग अजून एक टाकायचं. हा हा हा. म्हणजे आपला एक साधारण माझ्या अंदाजे 1 पळी ना साधारण 70 ग्रॅमची असेल. हा. तर एक अंदाजे आता 2 पळ्या टाकल्यात तर आपण शेवटपर्यंत बघू किती पळ्या टाकतोय. हा. आता त्यानुसार आपल्याला बेसनाचा अंदाज कळेल. कारण कसं प्रत्येक गोष्ट आपण वजन करून टाकू शकत नाही. हो हो. त्यानुसार तर 2 पाया टाकल्या त्या अजून असं मला जाणवतं की आपलं पीठ जरा कमी पडलं. हा. हो का हे आता ते मगाशी फुल टाकलेल्या आता हा. हे जरा थोडी अर्धी. हा. म्हणजे तर आता- मित्रांनो साधारण आपण एक अडीच पळी अडीच. म्हणू. मग साधारण एक 200 ग्रॅम टाकलेले आपण पीठ. आतापर्यंत हा अंदाज. हा, अंदाजे. तर मित्रांनो कसं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ना बेसनाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. हा पण कांद्यापेक्षा ह्याचं प्रमाण कमीच पाहिजे बेसन.
आणि नाहीतर मग काय होईल परत पिटाळ वगैरे लागणार. हा. आता 2.5 पळी ह्याला लागली. आता हे व्यवस्थित मिक्स करून आता आपण मुरत ठेवायचे. तुम्ही बघू शकता हे आपलं सगळं व्यवस्थित बेसन पीठ कालवून वगैरे झालंय. त्याला 2.5 पळी लागलेले आहे. ते आता आपण 10 मिनिटं मुरत ठेवणार हा. आहे. तर 10 मिनिटात आपण काय कामं करायचे ते व्यवस्थित करून घ्या. पण काम सगळ्यात 10 मिनिटं काम करत असताना तुमचं सगळं माइंड इथं पाहिजे, जेणेकरून परत काय होईल जास्त लेट झाला जास्त झालं तर भजी व्यवस्थित लागणार नाही ती आणि त्याला थोडा कांद्याचा वास येईल जाईल. त्यामुळे आता हे आपण 10 मिनिटं झाकून इथं व्यवस्थित ठेवणार आहे. तर आता आपलं तेल तापलेलं आहे, फक्त जास्त तापून द्यायचं नाही. आणि आपलं पीठ पण रेडी आहे, 10 मिनिटं झालेले आहेत. तर न पाणी वापरता तुम्ही बघू शकता व्यवस्थित कसं भाजलं ते आता आपण सोडणार आहे. तर आपले भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण काय काय काळजी घ्यायची? व्यवस्थित मंद गॅसवरती भाजली पाहिजे. कमीत कमी एक 10 ते 12 मिनिटं तरी या घाण्याला लागतोय. जास्त तेल तापून पण देऊन चालणार नाही किंवा. तर मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे आपल्या तेलाचं टेम्परेचर हे आपल्या कुरकुरीत भजी होणार का नाही याच्यासाठी महत्त्वाचं आहे. तर तेलाचं टेम्परेचर कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, जास्त गरम करायचं नाही आहे. तर आता भजी सोडल्यापासून आहे ना जो सुगंध पसरला हवेमध्ये, तर आता तो सुगंध आल्यामुळे आता मला भजी खाण्याची तीव्र इच्छा जास्त झालेली आहे. तर आता आपले भजी तळल्यानंतर ना आता भजीवर मी एकदम छान असा ताव मारणार आहे मित्रांनो. तर आपल्या साहेबांनी भजी बनवताना काय काय घटक टाकायचे आहेत, घटक टाकल्यामुळं काय होतं, चव येण्यासाठी काय करायचं आहे, तेलाचं टेम्परेचर किती असलं पाहिजे, सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत आणि एकदम परफेक्ट अशी आपल्याला रेसिपी सांगितलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो पाहू शकता आपले जसे जसे तळायला सुरुवात झालेली आहे, सुगंध तर सुटलेला आहे, त्याचबरोबर आहे ना असे लालसर कलर यायला लागलेला आहे भज्यांना हळूहळू. तर हे टेक्स्चर बघितल्यामुळे ना आता मला कोल्हापूरमध्ये आल्यासारखं वाटतंय. कोल्हापूर साईडला मोस्टली अशा पद्धतीचे भजी मी खूप वेळा खाल्लेले आहेत. तर आता मला त्याच पद्धतीची चव भेटली ना तर एकदम स्वर्ग सुखच आहे मित्रांनो. तर आता हे सापकरांचे वडापाव मी टेस्ट केलते, तर बरेच कमेंट्स आलत्या की खूप उत्कृष्ट वडापाव आहे. त्याचबरोबर आता आपण भज्यांचा पण रेसिपी पूर्ण कव्हर केलेली आहे. तर तुमचा भरून प्रतिसाद भेटेल अशी मला पूर्ण खात्री आहे. तर व्हिडिओ बघून आम्हाला छान छान कमेंट्स करून आम्हाला प्रोत्साहित करा. व्यवस्थित कडक झालेली भजी छान पाहिजे. मित्रांनो आता पाहू शकता एकदम छान असा कलर आलेला आहे आणि अतिशय क्रिस्पी असे आपले भजी झालेले आहेत मित्रांनो. तर आता ते तळल्यानंतर आपल्या त्यांच्या ट्रेमध्ये काढत आहेत. तर हे भजीचा सुगंध एवढा दरवळायला लागलेला आहे, तर खाण्याची तीव्र इच्छा झालेली आहे मित्रांनो. पाहू शकता किती सुरेख असे भजी दिसते, ते एकदम खमंग असे तळलेले आहेत. तर अशा प्रकारे सापकरांची आहे ना भजी तुम्ही एकदा ट्राय करायला आहे ना अवश्य भेट द्या मित्रांनो. हे भजी तयार आहेत बघा. एक प्लेट आपण देणार आहे. तर आपल्या एका प्लेटला किती भजी राहतात? आता सगळीकडे महाराष्ट्रात कुठे बी जावं एका प्लेट मध्ये 5च भजी येते. पण आपण ग्राहकांच्या प्रेमा खाते एक भजी एक्स्ट्रा टाकत असतो नेहमी. 6 भजी देत असतो एका प्लेट मध्ये. त्याचबरोबर मिरची आणि मिरचीवर अजून काय देतं का? मिरची बरोबर आपल्या 3 प्रकारचे सॉस आहे ते ग्राहकांच्या पसंतीनुसार कोणता सॉस पाहिजे ते घेऊ शकते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली प्लेट रेडी आहे.